नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं दत्ता चोले माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. राज्यातील शेतकऱ्यांना आता ज्याची प्रतीक्षा आहे ती म्हणजे खरीप पीक विमा 2025चा. कारण जी अतिवृष्टी झालेली आहे त्याच्यामुळे पिकाचं नुकसान झालेलं आहे. तर आशा कुठेतरी बळकट आहे की पीक विमा यावर्षी नक्कीच लागू होणार आहे. जरी उंबरठा उत्पन्नावरती पीक विमा ठरवला असेल सरकारनं, तरी तोही आम्हाला भेटेल आणि आमच्या पत्रात आम्हाला पाडून घेता येईल. याच काहीतरी बाबड्या आशेनं शेतकरी आता पीक विम्याकडे लक्ष देऊन बसला आहे. परंतु नेमकं पीक विम्याचे जी काही निकष आहेत, जी प्रक्रिया आहे, ही कोणत्या टप्प्यापर्यंत आलेली आहे? अजून किती टप्पे बाकी आहेत? याची सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आणि तुमच्या हातात किंवा पीक विमा खरंच लागू झालाय का या वर्षीचा राज्यभरात? याची सखोल चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ त्या शेतकरी मित्रापर्यंत जाऊ द्या, जो पीक विम्याची आस लावून बसलेला आहे. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्र हो, खरीप 2025चा पीक विमा आपल्याला माहिती आहे, आणेवारी आणि उंबरठा उत्पन्नावरती आहे. आता उंबरठा उत्पन्न हे घसरलेलं आहे. आपल्याला काही ठिकाणचे जे पीक कापणी प्रयोग झालेले आहेत, त्यामध्ये आणेवारी कुठं 35 पैसे आहे, कुठे 40 पैसे आहे. आणि जर का 50 पैशापेक्षा कमी आणेवारी झाली किंवा उंबरठा उत्पन्न सरासरीपेक्षा कमी झालं, तर तुम्हाला पीक विमा लागू होणार आहे. आता हे पीक कापणी प्रयोग मागच्या 2 महिन्यापासून चाललेले आहेत. म्हणजे प्रत्येक मंडळात 15 ते 16, त्याच्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी तालुक्यावरनं त्याची सरासरी ही जिल्ह्याच्या ठिकाणी काढली. आता परवाच एक महत्त्वाचा जी-आर काढण्यात आलाय कृषी विभागासाठी. त्यांचा जो काही प्रशासकीय आणि स्टेशनरी खर्च आहे, त्याच्यासाठी तब्बल 31,46,00,000 रुपयाच्या निधी हा वितरण करण्यात आलेला आहे. आता हा निधी कसला होता? तर तो जो कुठले पीक कापणी प्रयोग तुम्ही घेतलेला आहे, त्यासाठी जे काही खर्च लागलेला आहे, त्यासाठी जे मनुष्यबळ वापरण्यात आलेलं आहे, ट्रान्सपोर्ट चार्जेस असतील, या सगळ्यांचा खर्च हा जवळपास 31,46,00,000 इतका झालेला आहे पूर्ण राज्यभरात आणि त्याची निधीची तरतुदी करण्यात आलेली आहे आणि त्याचे वाटप करण्याला मार्ग मोकळा केलेला आहे. आता पीक कापणी प्रयोगासाठी जर सांगायचं झालं तर केवळ पीक कापणी प्रयोगासाठी 10 कोटी रुपयाच्या निधीची तरतुदी करण्यात आली होती आणि त्याचं वाटपही आता सुरू करण्यात आलेलं आहे. म्हणजे एक पीक कापणी प्रयोगाला 1,000 असं मानधन ठरवलेलं होतं आणि ते मानधनाची वाटप झालेली आहे. मग आता यावरनं काय संकेत येऊ शकतात पीक विम्याचे, की पीक कापणी प्रयोग हा संपलेला आहे. आता याच्या अंतिम आणेवारी किंवा अंतिम निकाल जो जाहीर होईल तो 30 डिसेंबरच्या आसपास होणार आहे. आणि ज्याही वेळेस 30 डिसेंबरला याची आणेवारी जाहीर होईल, त्याच्या 21 दिवसानंतर म्हणजे जवळपास 21 दिवसानंतर पीक विमा वितरण करायला सुरुवात होणार आहे. आता अंतिम आणेवारी जाहीर झाली 30 डिसेंबरला समजा आणि ती जर 50% पेक्षा कमी आलेली आहे, म्हणजे 30% 30-35 पैसे, 40 पैसे, 45 पैसे असं आलंय. तर त्याच्या 21 दिवसानंतर म्हणजे ही आणेवारी पीक विमा कंपन्यांना जाणार. पीक विमा कंपन्यांना बांधील राहणार आता तुम्हाला पीक विमा जमा करावा लागेल आणि त्याच्या निकालाच्या 21 दिवसानंतर पीक विमा कंपन्यांना पैसे हे वाटप करणं गरजेचं आहे. आता याच अधिवेशनामध्ये, केंद्रीय अधिवेशनामध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलेलं आहे, की जर का पीक विमा लागू झाला आणि कंपन्यांनी जर विहित मुदतीच्यापेक्षा जास्त वेळ जर घेतला, म्हणजे 21 दिवसापेक्षा पुढे जर पैसे द्यायला वेळ घेतला, तर 12% जे काही आहे तुम्हाला दंड ह्या कंपन्यांना भोगावा लागणार आहे. त्यामुळे आता कंपन्याही टाळाटाळ करू शकत नाहीत किंवा वेळ ढकलपणा करू शकत नाहीत. त्यांच्यावरती ही चाप बसवण्यात आलेला आहे आणि 30 डिसेंबरला जर आणेवारी जाहीर झाली, तर 21 जानेवारीपर्यंत किंवा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पीक विमा वाटपाला सुरुवात होऊ शकते. आशा करूया जी काही आणेवारी येणार आहे, ही प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही तुमच्या पीक विम्याला लागू असणार आहे आणि पीक विमा लागू झाला तर लवकरात लवकर तुमच्या खात्यात जी काही रक्कम असेल तुमची पीक विम्याची ती पडेल. आता या संदर्भात जर काही अपडेट्स असतील, तर ते मी वेळेतच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. परत त्यासाठी विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.